तर राम राम मंडळी, कसे सगळे? खालच्या वावरात आलो होतो मोटर चालू करायला, पाणी नव्हतं घरात. येऊन कापाशी बघत होतं, कापाशी बघाई छातीला लागती. काही काही ठिकाणी माझ्या हाईटच्या वर निघाली. काय चाललंय काय माहिती. बोंड आलेले आहेत तिला, पुढच्या महिन्यात काढायला येत असती कपाशी. आता काय विषय नाही त्यात, म्हणजे पहिली वेळेसनी पुढच्या महिन्यात होत असती. त्याच्यानंतर हळूहळू काढून 2-1 महिन्यांनी संपत असते हिचं पीक. संपलं का आपल्याला दुसरं पीक घ्यायचं आहे. काय घ्यायचं ते तुम्हाला सांगतो मी. हे बघा, आता हे तुरीत झाड लावले होते आपण काही काही ठिकाणी. इथं एक झालं, इथं एक झालं, ते तिथं तिथं. ते काय होतं, कापूस काढायला आलो का ऊन पडतं, मग दुपारी जेवायला पाणी प्यायला मग ते झाडाखाली बसता येतं. आपल्या वावरात तसं बघितलं तर एकच झाड नाही, ते पिंपळात झाड आहे ते बी. मग तिकडं जायला परवडत नाही, त्याच्यामुळं इथं असं लावलेलं आहे. मागच्या वर्षी लावले होते, मस्त हाईटच्या वर गेले होते आणि खाली मस्त सावली पडली होती मोठ्या झाडावानी. लाईट बघतो बा आहे का बाबा, तिकडे पाईप आथरू राहिलेत. पोळा आलाय, जनावर ढोरं धुवायसाठी पाणी लागतं. विहीर तर फुल भरलेली, त्यात काय विषय नाही, पण गढूळ पाणी प्यायला आपण हेच पाणी वापरतो. पण ॲक्वा आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही. लाईट बघतो आली का नाही. लाईट तर सगळीकडे आहे भाऊ. आयला पाऊस आला का लाईटीला काय होतंय काय माहिती. बघा इथं बघू शकता तुम्ही, असे मोठाले केळी होत्या, नांगर मारला होता त्याच्यामध्ये एक खोड पुढं गेलं ते तिथं चुकलं. आद्यात ना मध्यात मजेच उगून बसलंय ते. चला आता बाबाला सांगावं लागेल, बाबाने पैप बीप आतरून ठेवले असते मस्त पैकी, पण लाईटीचं अजून काहीच नाही. बाजऱ्या बिजऱ्या मस्त आल्यात, काही विषय नाही. ते तिकडे आहे ना सागाचे झाड आहेत, 10 वर्षापासून बघत होते तेवढेच. वाढा नवीन काय व्हाय नाही. आपल्याकडे जे वातावरण ते त्यांना वाढायला हेच नसतं ना, सूटच होत नाही. यो चला, संजय आजीच्या वावरात शिवरीच पाला दिसतोय, शेळ्याला न्यावा तोडून. जास्त खाऊ घातला का त्या ध्यान राहतात. वैरण बिरण तोडून ठेवावं लागेल. आता मी तिकडून आलो होतो असा, इकडं पाणी असेल म्हणलं, पण पाणी नाही. पाणी सगळं जिरलं. ते काय होतं, हे सगळं आहे ना, सगळ्या वावराचा उतार आहे ना, हे इथंच येऊन बसतो, त्याच्यामुळं सगळं पाणी इथं. कपाशी बघू शकतात परफेक्ट छातीला. असं आपलं वावर आहे बाबा, मस्तपैकी सगळीकडे कपाशीच कपाशी. गवत झालंय बरं कपाशीत, ते बी काढावं लागेल. ट्रॅक्टर एकदा बिंगावं लागणार आहे, पण ते बाबा ते बोंड आले त्याच्यामुळे फिरून द्या ना ट्रॅक्टर, ते पडते म्हणून. बघू पाळी मारू, नाही तर ट्रॅक्टरच फिरू. काहीतरी करावंच लागेल, नाही तर गवत सुधरून नाही दिसत. बाबांनी इकडचे सगळ्या शेवऱ्या छाटल्या होत्या, परत पालवी फुटली त्यांना मस्त पैकी. हे बघा मस्त पालवी फुटली त्यांना. बाबा तेच म्हणत होते आता टाक जायला. हे बघा स्नेल, बघा असे बोंड खातात कपाशीचे. काय म्हणते त्याला ते, चला त्याच्या कामाला सोडून देऊ आपण. आता तर घरी मजा सुरू होईना. आता बोंड आलेले आहेत, आता मोर येते ना वावरात बोंड खायला. सगळा राडाच होईना आता. चला फवारणी बिवारणी करावं लागणार आहे कपाशीला. कपाशीला अजून तर काय रोग दिसा बरं का, पण एक टॉनिक दिलं का ती बी माणसावानी तर पळती लगेच. माणसाला कसं टॉनिक द्यायचं. काय चिंचीची लय गोड चिंच आहे भाऊ, लय गोड. माझ्या भावाला लय आवडती. बाकी त्या बाकीच्या सगळ्या आंबट आहेत. असे काँग्रेस फ्रेश एकदम कपाशी आपली, तिला काय रोग गाव नाही आहे. टॉनिक दिलं का अजून तरतरी येते तिला. चला बघतो पुढचे उद्योगधंदे काय. काल लय मारण्याचं दुखत होतं, घासा तकलीफ देत होता, दवाखान्यात जाऊन आलोय, काय नाही झालं. म्हणजे काढा पेलो आजीने बनवला होता, एकदम क्लिअर कट झालं. हे बघा बाबाने मस्तपैकी पाईपलाईन बिपलाईन घरापुढं मस्तपैकी आतरून ठेवलेली इथं. मग काय, लाईटच नाही काय करता. काम झाले बरं सगळे. म्हणलं आता हे चिनी गुलाब आहेत ना, ईद आलेले असे, त्यांना आहे ना आपण एक असं मस्तपैकी पाईपात देऊ लावून. तेच बघतो, पाईप आणलाय, कापितो त्याला थोडा, करतो चालू. काही ना काही उद्योग चालूच पाहिजे हो माणसात, नाही तर बोर होतंय मला बसू बसू. पाईप झालाय कापून, आता याला ना ड्रिल पाडतो. ड्रिल पाडता आले तर ठीक, नाही तर मग डायरेक्ट स्क्रू ड्रायव्हर गरम करून डायरेक्ट बॉक्स पाडतो.
आली आता पाडून. आता आहे ना ह्यो पाईप जमिनीत रवितो, त्याच्यात माती टाकतो आणि जे बोक्यात आहे ना त्याच्यात चिनी गुलाब लावतो. पहिले आपले चिनी गुलाब आणतो भाऊ तोडून. चिनी गुलाब असे फुलं आहेत ना, असे असे फुलं येतात, असे तोडितो. एवढे चिनी गुलाब तोडलेत. त्याच्या आता आहे ना अशाला कांड्या काढायच्या, ते पाईपच लावायच्या. आता पहिली माती बघतो ओली सगळीकडं. तिकडं खाली शेळीचे चिंचे खाली आहे मस्त माती, ती आणतो. चिनी गुलाब लावून झालेले आहेत, पाणी मारलं त्याच्यावर. आता 10-15 दिवसांनीच रिझल्ट कळन बाबा काय विषय. अशा प्रकारे लावलंय, आता 10-15 दिवसांनी कळन काय रिझल्ट आहे. जर झालं सक्सेस तर हे जे सगळं आहे ना सगळं हिरवं हिरवं होईल. बघू आता 10 दिवसांनीच. पड तिथं येईरीत रे खाली हेरीत भोरपड म्हणल्यावर मासे गेले कामातून. तेच म्हणायचं ना मला, जरा म्हणजे हेच वाटलं. कपाशी तर पार डोक्याला लागायला लागले आता. खांद्याला लागते आता ट्रॅक्टर मारून नाही जमायचं. आता पाळी नाहीये, पाळी पण नाही, ट्रॅक्टर नाही काहीच नाही. आता फक्त झांबडणे, गवत गवत झांबडून घेणे, फवारा मारणे. फवारा मारावा लागेल रे भाऊ, पानं पकडल्यावानी झाले. फवारा मारावा लागेल आणि हे करावं लागेल. काय अजून जर थोडं मस्त सनसेट झालाय. हा सूर्यास्त मस्त झालाय. सूर्यास्त घोरपड म्हणलं तर अवघडच झालं बाबा. एक तर लाईट नाही आली सकाळपासून, आणि त्यात ही अशी कुठाने जंगलातून यावं लागत आहे जास्त काय. ते बघ ती दोन आहेत ते इथं आहे, ते तिथं आहे की तेव्हा. काढ ना तिथं ते कसं व्हिडिओ काढी तुम्ही. ती गेली ती झाडात लपली बघा बरं का. हा हॅलो त्याला तिला काय आली तर अजून काय नाही नाही, दोन आहेत दोन तेच किल्लं. अरे याला खाल्लं तर काय काय तरी लावलं तुम्ही. हा ट्रॅप. अरे त्यावेळी येते रे. तेच म्हणतोय झाडात येते. नाही नाही मग ये काढ ना ती. ती का मेलेली काय इथं इथं बसलेली अशी.
हे गेली. आता या अशी पाण्यात गेलो ते खैल का मासे आणि मला त्या दिवसापासून करमना ते ते पाण्यात बी पावत आहेत. आज कळालं मला घोरपडी. आणि मग खायला भो इतके मेहनतीने पार तंगडे तू पार दुखायला लागले. इतके मासे धरून आणले आणि आता हे असे कुठाने. लगेच आलं का रे. गवत खातो उद्या तुमचं आहे ना. तुम्हाला घासू धुणार आहे दोघाला बी. आता नाही यायची लवकर बाहेर ती. ती नाही यायची आता भाव. काय शोध येतं तिथं. तिला मग ते गळ पडलं नाही एक काय ते नसतं का आकडा ते गळ वय हा या इथं मी मग तुम्ही बनवलेला आहे का विकत आणलेलं गळ. ते तुम्ही नव्हते अंडे का ते किरण ते दोन अयो ते तुम्ही ठेवले होते वय. मी म्हणलं गायब झाले कुठे. नाही गायब नव्हते. एक दोन्ही सापडले होते पण ते एक बसीला आणि एक हे केले आणि ते घोरपडीत धरायला का. हा कधी हाती लागायची कधी ती. हाती लागायची आल्यावर ती बरोबर त्याच्यात गुतन ना खाईल ना ती मग ते केलं राव. आणि असं कसं केलं तुम्ही. दोन आहे असं ना का ते येते आता निवांत एक 1.5 फुटाची एक आहे आणि 1 फुटाची एक आहे. एक बाहेर पडली बरं का. अरे खासाला दम बसायची बाहेर पडले आली असली ते गोल्याने खाल्ली असती. पण ते गोल्या आमचा आल्या आता त्या दिवशी मग कुत्र्यातील त्यांची झडप झाली होती पण ते गावतात घुसल्यावर काय सापडायची ताकद येते. ते बी